आता आपण बातमी पाहणार आहोत जुन्नर येथे सुरू असलेल्या शिवनेरी प्रीमियर लीग 2017 आपला आवाज चषकासाठी येथील शंकरराव बुट्टे पाटील मैदानावर सुरू असलेल्या क्रिकेटच्या सामन्याची। आज स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी क्रिकेट रसिकांना या मॅचेसचा मोठा थरार अनुभवायला मिळाला। ज्या 4 संघांमध्ये साखळी पद्धतीने सामने खेळले गेले, पाहूयात कोणते कोणते संघ होते हे। पहिला संघ होता राणा वॉरियर्स, दुसरा संघ आहे श्री साई रायर्स, तिसरा संघ होता राजपूत 11, तर चौथा संघ होता शिवसागर लिजंड। शिवसागर लिजंड व राजपूत 11 या संघाने आज सुपर 6 मध्ये धडक मारली आहे। तर राणा वॉरियर व श्री साई रायर्स हे संघ शुक्रवारी 28 एप्रिलला होणाऱ्या कॉल बॅक राऊंडमध्ये खेळतील। पाहुयात आजच्या लढतीमध्ये काही चुरशीचे क्षण होते। या चुरशीच्या क्षणामध्ये क्रिकेट रसिकांना आज दिवसभर या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडी पाहता आल्या नाहीत, त्या आम्ही तुम्हाला आपल्या आवाजच्या माध्यमातून दाखवत आहोत। सर्वांच्या वतीने आपण जाऊया या स्पर्धेचा दुसरा दिवस। 3, 2, 1 स्टार्ट प्ले। आणि पहिला चेंडू फुल टॉस सांतो खेळला गेलाय शाफ्ट योग्य दिशेने। त्या दरम्यान आपण पाहतोय पहिल्या चेंडूवरती सिंगल। कालचा दिवस आठवला तर काल पहिला सामना सुरू झाला, पहिला डाव सुरू झाला, पहिला चेंडू टाकला गेला आणि पहिला चेंडू सीमाच्या बाहेर गेला। कालची कमाई। इथून तर स्पर्धेसाठी मात्र खूप चांगल्या प्रकारची व्यूहरचना रचली जाते। पाहूया यावरती कशा प्रकारची मात जी केली जाते ती मात्र आपण पाहणार आहोत। या दरम्यान आपण पाहतोय हळूवारपणे चेंडू अगदी ढकलला गेलाय। आपण पाहतोय अगदी आदरणीय या स्पर्धेसाठी पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक दिलेलं आहे नगरसेवक आदरणीय दीपेश सिंह परदेशी यांच्या ठिकाणी आगमन होते। तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। त्यानंतर अगदी गणेशजी भांबरे आपलं या ठिकाणी मी मनपूर्वक स्वागत करतो। हार्दिक हार्दिक स्वागत। आपल्या परिवाराच्या आणि या दरम्यान मात्र पुन्हा एकदा फुल टॉस आणि चेंडू सरळ सीमाच्या बाहेर 4 रन चौकार। राणा वॉरियर्स आणि साई रायडर्स असा संघ आपल्याला पाहायला होतोय। या 2 संघांमध्ये सामना आहे आणि या दरम्यान आपण पाहतोय चेंडू खेळला गेला पॉईंटच्या दिशेने। अतुल परदेशी खूप दूरवरती असेल, चेंडू कव्हर होतो पाहूया। प्रयत्न खूप चांगला आहे पण चेंडू सरळ माझ्या बाहेर पोहोचलाय 4 रन चौकार। शेवट अतिशय सुरेख झाला, शेवटच्या चेंडूवरती चौकार मारलाय। काल कोलकाता नाईट रायडर्स आणि पुणे रायडर्स याच्यामध्ये सामना झाला होता। मात्र एक गोष्ट माझ्या म्हणजे ऐकण्यात सुद्धा आली की आता ऑक्टोबर महिन्यामध्ये अजून एक नियम जो चेंज होणार आहे। पॉवर प्ले वाढवला गेलाय, तोही फलंदाजीच्याच बाजूने वाढवला गेलाय। म्हणजे जास्तीत जास्त सोर्स हा फलंदाजाच्या बाजूने, परंतु या खेळपट्टीवरती पाहिलं तरी खेळपट्टी गोलंदाजाला अनुकूल आहे।
सिमेंटची जरी असेल पण या स्पर्धेत मोठमोठे फटके आतापर्यंत खेळले गेले नाहीत. हो, हा चेंडू आपण पाहतोय थोडासा खाली राहिलाय, चेंडू बॅट मध्ये शकत नाहीये, चेंडू मात्र डॉट टाकला जातोय. धावफलकाची धावसंख्या अगदी स्थिर असेल, ती 10 धावा आहेत. गोलंदाजी मार्फत गोलंदाज आपण पाहतोय डॅनी नितीन गुंजाळ उर्फ डॅनी गोलंदाजी मार्फत आहे, जो शिवनेरी एंड कडून गोलंदाजी करतोय. आणि आजपासून अगदी शिवाई देवीची यात्रा सुद्धा जी सुरू होते आजपासून. आणि या दरम्यान जितेंद्र परदेशी खूप मोठा आक्रमक फटका, चेंडू सरळ अगदी फायर लागला सीमारेषेच्या बाहेर, 4 रन चौकार. धन्यवाद. धापलक दरम्यान वाढल्या गेल्या, संघाची धावसंख्या 14 वरती धापलक जाऊन जे पोहोचलेला आहे. 14 रन, 14 धावा धावफलकावरती ज्या आहेत. पहिला सामना आपण पाहतो आजच्या दिवसभरातला. पुन्हा एकदा अकरा लाईन खेळण्याचा प्रयत्न पूर्णपणे अगदी वेष्टीच्या बाहेर अगदी जितेंद्र प्रदेशी पोहोचले गेले होते. थोडेसे बॅकफुटला सुद्धा सरकले गेले. धीरे तुमच्यापर्यंत येणार नाही, चेंडूवरती जाणं गरजेचं आहे, चेंडू तुमच्यापर्यंत येणार नाही. पैसे ने कुएं के पास जाना चाहिए, कुआं तो पैसे के पास चल कर नहीं आ सकता. आणि या दरम्यान आपण पाहिलं चेंडू पुन्हा एकदा खेळला गेला, मिड विकेटला 2 क्षेत्राची चेंडूवरती रामा हेलम चेंडूवरती आलाय, चेंडू फेकलाय आणि जितेंद्र परदेशी 2 धावा या दरम्यान अगदी आरामशीर पळून पूर्ण करतायत. थांबलाय 16 रन, 16 धावा या दरम्यान आपल्या पाहिल्यामध्ये 16 रन. खूप चांगला सामना आणि सगळ्यांचं लक्ष या सामन्याकडे सुद्धा आवर्जून लागले गेले, कारण हा सामना म्हणजे प्रतिष्ठेचा सामना आहे, असा हा सामना. आणि या दरम्यान चेंडू हवेत असेल, पाव्या क्षेत्राची चेंडू घरी पोहोचला आणि जेल सुटला. आणि दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न, दुसरी धाव सुद्धा घेतली गेली. हा झेल कदाचित महागात पडेल की काय तुषार आंबेले. पण कधी कधी असं सुद्धा होईल की बरेचसे अगदी फलंदाज आपण पाठीमागे युद्धनीती. आणि या दरम्यान आपण पाहिले रामा हेलम चेंडू खाली आला, यावेळेस झेल आणि जितेंद्र परदेशी बाद. जितेंद्र परदेशी बाद. तो नवीन फलंदाज जातोय तो अक्षय खोल, ज्या खेळाडूकडे मात्र बऱ्याच ओलच लक्ष असतं असा हा खेळाडू आहे अक्षय खोल. आठवते की पहिला सामना खेळला होता जो 5 षटकांचा होता आणि 5 षटकांच्या लढतीमध्ये 2 षटकार एका स्पर्धेमध्ये पूर्ण केल्या. मॅन ऑफ द सिरीजचा किताब सुद्धा अक्षय खोलला मिळाला, बेस्ट बॅट्समनचा किताब अक्षय खोलला मिळाला. जितेंद्र परदेशी बाद झालेत वैयक्तिक 9 या धावसंख्यांवरती आणि अतुल परदेश. आपला आवाज न्यूज चॅनलचे मात्र मुख्य संपादक आहेत. या स्पर्धेचे सर्वे सर्व आहेत. चांगलं क्रिकेट आणि चला मलाही क्रिकेट खेळता, मलाही क्रिकेट मात्र खेळता येते, मला मात्र खेळायचंय या अनुषंगाने मात्र क्रिकेटच्या स्पर्धा दरवर्षी घेतात. तसं शेड्यूल खूप बिझी असतं पण तरीही अगदी त्यातल्या त्यात वेळ काढून ही क्रिकेटची स्पर्धा भरवण्याचं कामकाज करतायत. आणि या दरम्यान अक्षय खोल बिगडी करतोय, चेंडू फाईल लागला सीमारेषेच्या बाहेर, बनवा 4 रन चौकार. प्रयत्न केला गेला नाही रामाकडून. अक्षय खोल चौकांनी या दरम्यान खातं खोलले, मैदानाच्या बाहेरच सेट होऊन गेले अक्षय खोल. एक क्षेत्ररक्षक मात्र डीप लॉंग आपलाय. पुन्हा एकदा बघा चेंडू स्कोर लागला, रामाच्या डोक्यावर चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकार 6 रन. हो, हळूवारपणे चेंडू टाकला गेलाय आणि क्लीन बोल्ड अक्षय खोल. टीट फॉर टॅग जसं तसं प्रत्युत्तर. अक्षय खोल बाद. अक्षय खोल या दरम्यान तो बाद होतोय. अगदी फसवा चेंडू आणि त्या फसव्या चेंडू मात्र फसला गेला अक्षय खोल. शिवनेर चषक जो आपण नेहमी पाहत असतो त्याचे आयोजक, त्यानंतर
शिवनेर बोडकेनगर संघाचे संघनायक, त्याचबरोबर आज आपण पाहतो की श्री साई रायडर्स या संघाचे संघनायक म्हणून जे कामकाज करतात विकास वाघमारे. बॅकवर्ड सरकार दरम्यान चेंडू हळूवारपणे झुडकला गेलाय. उसळी मात्र थोडीशी चेंडूला पाहिजे होते, त्या दरम्यान एक धाव आली. हिरंग परदेशी 9 वरती बाद. अक्षय कोण 3 चेंडू खेळलाय, 10 वरती बाद, 1 षटकार 1 चौकार. आणि या दरम्यान आपण पाहिले स्वप्नील यांच्या बॅटमॅन चेंडू मिड विकेटला हवेत, झेल आणि फलंदाज बाद. धावफलकर संख्या 30. रिवर्सचा प्रयत्न आणि या दरम्यान आपण पाहतोय क्षेत्ररक्षक उतरूवरती असेल, चेंडू कव्हर तिकडे पाहूया, कव्हर होऊ शकला नाहीये और 4 रन. तिसरं षटक संपले गेले आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धापलकर धावसंख्येतील 3 बाद 34 धावा आहेत. शिवनेरी प्रीमियर लीग आयोजित भव्यदिव्य असणारा आपला आवाज चषक आपण तो पाहतोय. ज्या क्रिकेटच्या स्पर्धेला कालपासून सुरुवात झाली, 30 तारखेला क्रिकेटच्या स्पर्धेची सांगता आहे. या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये पहिल्या क्रमांकाला जे प्राइज आहे ते 51,000 रुपये. दीपसिंह परदेशी शिवसेनेचे गटनेते आणि नगरसेवक जुन्नर नगर परिषद. दुसऱ्या क्रमांकाला प्राइज आहे 41,000 आणि तिसऱ्या क्रमांकाला प्राइज आहे 31,000. असे तब्बल 72,000 रुपये आपला आवाज न्यूज चॅनलच्या वतीने, अर्थात याचे मुख्य संपादक आदरणीय अतुलजी परदेशी यांच्या वतीने दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकासाठी आहे. आणि या दरम्यान आपण पाहतोय मत्सुमच्या पाठमधून सुरेख प्रकारचा फडका क्लिक केला, हळूवारपणे चेंडू आणि अतुल परदेशी चेंडूवरती झटपट आले. 1 धाव घेतली, धाबले एकीकडे वाढेल, संघ धावसंख्या पुढे पोहोचेल. आता 35 धावा आपल्याला पाहिजे या स्पर्धेमध्ये. आकर्षक चषक जे दिले गेलेले आहे. ओ क्लिअर बॉल. DJ Vishal Production. मुल्झम खान याने जर षटकार जर मारला, अर्थात मुल्झम खानच्या प्रत्येक षटकारासाठी 200 रुपये. 4 फलंदाज बाद आहे, 4 बाद 35 धावा, 4थं षटक चालू. या दरम्यान बॅकफुलर सरकार चेंडू पाहिजे षटकाला क्षेत्ररक्षक चेंडू वर बघूया. क्षेत्ररक्षण नाच्यावर केलं 1 धाव आहे, दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न केला जात नाहीये. एकच धाव असेल आणि एका धावसंख्येने धावत पुढे जाईल, पोहोचेल तो. आता 36 धावा, 4थं षटक चालू असताना. हो, रिवाजचा प्रयत्न होता परंतु चेंडू बॅट मध्ये येऊ शकला नाहीये. क्षेत्ररक्षण आपण पाहतोय शॉर्ट टर्म मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूवरती मारायच्या वेगाने आला होता. 22च्या रूपानं 1 धाव मिळेल आणि एका धावसंख्येत धावत पुढे जाईल 38. 4 षटकं संपली. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धापलकावरती धावसंख्येची 4 बाद 38 धावा. 4 बाद 38. स्पर्धेमध्ये आपण पाहतोय प्रत्येक मॅन ऑफ द मॅच साठी आकर्षक टी शर्ट आहे जे एमजे फुटवेअर हिरा ड्रायफ्रूट यांच्या वतीने आहे. रिजवाई शेख यांची तरफ से अजून मात्र प्राइस वाढले जाते, त्याच्यावर स्ट्रायकिंग दिवस आपण सांगूया. या दरम्यान मात्र फुलटा चेंडू मिळून खेळला. क्षेत्ररक्षक उतरूवरती असेल, वरच्या वेगळ्या क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय. त्या दरम्यान आपण पाहतोय निखिल चकते टायमिंग निश्चितच इतर परदेशी चेंडूवरती बॅकअप करण्याचं कामकाज करणार आहेत. 2 धावा आल्या, डबल 40. ताकद थोडीशी कमी पडली गेली निखिल चकतेची, आपण असं म्हणूया. पुन्हा गोलंदाज तयार असेल. उजव्या हाताने मारा करेल प्रमोद बोराडे. हो, हा चेंडू पुन्हा एकदा हळूवारपणे खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू अगदी पोहोचला गेलाय, शरीरावरती चेंडू अगदी लागला जातोय आणि त्याचबरोबर अगदी बॅटकट सुद्धा आहे. त्यामध्ये आपण पाहतोय की 1 धाव अभ्या फुलटा चेंडू या समोरच्या बाजूला खेळला गेला. 1 धाव तर दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न निखिल चकते करतो. पाहूया क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय परंतु माघारी पाठवलं जाईल. क्षेत्ररक्षण सुरेख आहे, सुरेख प्रकारचा कॉल निखिल चकतेचा. 1च धाव. आणि या दरम्यान आपण पाहतोय चेंडू पुढे सरसल खेळला गेलाय. लवंत क्षेत्राच्या चेंडूवरती तिकडे पाहूया निखिल चकते मात्र 5वा धक्का. प्रमोद तय्या उत्तम खान साठी मारा करेल.
बॅकपुढे सरकार दरम्यान चेंडू खेळला गेला, अगदी कव्हरच्या दिशेने चेंडू असेल, क्षेत्ररक्षक चेंडूची वरती येतोय, त्या दरम्यान आधी एक धाव तर घेतली, दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न, दुसरी धाव तिसरीचा प्रयत्न पाहूया, आणि या दरम्यान गणेश शिंदेचा तर थोडासा पाय घसरला गेला होता. आणि 5व्या षटकाच्या समाप्तीनंतर धापलकावरती धावसंख्या जी आहे ती 47 धापलकावरती आपल्या पाहिल्यामध्ये. चला यानंतरचा मात्र जो काही सामना आहे त्या सामन्याचा नाणेफेकीचा कौल आपल्याला जो करायचा आहे तो नाणेफेकीचा कौल दीपेश परदेसिंग शुभाशी आपण करणार आहोत. त्यामुळे बोथ कॅप्टन चला शेवटचे 6 चेंडू शेवटचा चेंडू घ्या आणि हा चेंडू सुरेख या दरम्यान आपण पाहतोय फुलटा चेंडू चेंडू पूर्णपणे आवे जलद पाहूया परंतु जलो शकणार नाहीये. त्या दरम्यान आधी 2 धावा तर पूर्ण केला जातील पैकी सुरेख 2 धावा. धापलक 49 थोडी नाही 49 वरती धापलक. आणि या दरम्यान पुन्हा एकदा बिघड केलाय, चेंडू हवेत असेल आणि तुषार आंबेरे झेल घेतोय फलंदाज बाद. तुषार आंबेरे याच्यासाठी मात्र प्राइज आलेलं आहे. संघमालक कादर तयार, शेवटचे 2 चेंडू म्हणजे बाकी असतील मोजमसाठी. आणि या दरम्यान बाईट बॉल उजवीच्या बाहेर आहे, धापलक मारतोय. संघाची धावसंख्या 52 धावा, 52 रन, 6 विकेट. आणि या दरम्यान आपण पाहतोय हा चेंडू सुरेख आहे. आणि पहिला चेंडू आपण पाहिलाय अतिशय सुरेख आहे आणि एक धाव घेतली गेली. 22 रूपाने एक धाव. इद्रिस तयार, दीपक परदेसी या दरम्यान जो मारा करेल. आणि या दरम्यान फायनलला चेंडू खेळण्याचा प्रयत्न बेराज सूर्यप्रकाश दरम्यान चेंडू कव्हर करतोय. चेंडू सुंदर त्या अडवलाय, 3 धावा वाचवल्या गेल्या संघासाठी. सुरेख क्षेत्ररक्षण आहे, क्रिकेटचा माईम हिरा म्हणून ज्याला ओळखला जातो तो इद्रिस. या दरम्यान आधी 5 दिशेने चेंडू खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक चेंडूवरती पुन्हा एकदा येईल, पुन्हा एकदा घेतलेली मात्र एक सिंगल आहे. यावेळेस सिंगल चेंडू सुद्धा एक धावसंख्येने आपलं खातं बोलतोय आणि धापराच्या धावसंख्या पुढे जाऊन पोहोचेल ती 3 धावा आहे. इद्रिस तयार आणि हा चेंडू अतिशय सुरेख टाकला जाईल. बॅकफुट सारखे चेंडू खेळण्याचा प्रयत्न झाला, चेंडू मात्र डॉट. पहिल्या षटक संपले, पहिल्या षटकात धावा खर्च केल्या त्या इद्रिसने फक्त 4 धावा खर्च केल्या. धापलकावरती 5 धावा आहेत. स्पर्धेमध्ये लढावं लागणार आहे, या सामन्यात लढावं लागेल. आणि या दरम्यान चेंडू पूर्णपणे हवे, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आलाय परंतु खूप दूरवरती निघून जातोय क्षेत्ररक्षक. त्या दरम्यान अगदी आपण पाहतोय चेंडू सीमारेषेच्या बाहेर असेल, 4 रन चौकार. त्या परिसरामध्ये मात्र तुम्ही वारंवार येऊ शकत नाही. ओ हा चेंडू पुन्हा एकदा अतिशय सुरेख लाच्या बाबती मारा, पुन्हा एकदा चेंडू डॉट टाकला गेलाय. संतोष गबडी यावेळेस आपण पाहतोय चेंडू खेळला गेलाय तो स्क्वेअरच्या दिशेने. त्या दरम्यान आधी एक धाव येईल आणि एका धावसंख्येत धाबरक पुढे जाऊन पोहोचेल. तो आता 11 धावा, 11 रन. 24 चेंडूमध्ये बनवायचे ते मात्र 56 धावा अजून बनवायच्या आहेत. स्ट्राईकला असेल विनोद शेट्टी, नॉन ट्रॅकच्या बाजूला दीपक परदेशी. राणा वॉरियर्स यांच्या विरोधात श्री साई रायझर्स असा सामना आपण जो पाहतोय अतिशय महत्वाचा सामना आहे. कमी धावसंख्येतील सामना अगदी रंगला जातोय. खूप मोठी धावसंख्या उभारली गेली नाही परंतु इथे या स्पर्धेमध्ये 50 धावा जरी झाल्या 6-6, 5-5 षटकामध्ये. हो रिवाचा प्रयत्न होता, चेंडू आपण पाहतोय कव्हरच्या दिशेने पोहोचेल. क्षेत्ररक्षण या दरम्यान अतिशय सुरेख केले गेले. धावबाची संधी असेल आणि दुसरी धाव. यावेळेस संधी आपण पाहतोय चेंडू पूर्णपणे हवेत असेल. या दरम्यान चेंडू थोडीशी दिशा बदलण्याचा प्रयत्न करतोय. क्षेत्ररक्षण सुरेख, फिकीला आच्या बाब एकच धाव, धापलक वाढेल 15 धावा आहेत. आणि या दरम्यान आपण पाहतोय चेंडू पूर्णपणे हवेत. चितू परदेशी चेंडू पर्यंत पोहोचतो की काय परंतु खूप चांगला प्रयत्न होता, पोहोचू शकला नाहीये. त्या दरम्यान घेतलेल्या 2 धावा, खूप चांगले एफर्ट लागले गेले होते जितेंद्र परदेशीकडून. या दरम्यान पुन्हा कुलपट्यापर्यंत चेंडू टाकला जाईल. लॉंग ऑन द क्षेत्ररक्षक चेंडूवरती क्षेत्ररक्षण सुरेख केले गेले. एकच धाव, धापरे काठा. त्या काळातला षटकार आजही त्याचा रेकॉर्ड.
आणि या दरम्यान फाईल लेगला अगदी रूम बनवत खेळलेला सुरेख प्रकारचा हा चौकार 4 रन. धापलक धावसंख्या वाढते 22 वरती धापलक. पुन्हा एकदा नोज शेडे कुपुंडी जबाबदारी त्याला पार पाडायचे. उजव्या हाताने मारा करेल इद्रिस. हो पुन्हा एकदा चेंडू खेळला गेला मिळके दिशेने क्षेत्रक्षे चिन्हवरती एक धाव तर आहे. अक्षय कोण चिन्हवरती आलाय. एकच धाव घेतली गेली. फिकी आपण पाहतोय सुरेख आहे आणि एका धावसंख्येनंतर धापलक वाढेल. संघाची धावसंख्या पुढे पोहोचेल. 23 धावफलकावरती जे आहे उर्वरित चेंडू आता शिल्लक राहतील ते 18. चला ड्रिंक ब्रेक. गणेश रोमंता घ्या. 18 चेंडू 23 धावा. आणि या दरम्यान लोकांच्या दिशेने चेंडू पूर्णपणे हवे जेल झालाय आणि विनोद शेटेबाद. या दरम्यान डीप बॉलला चेंडू खेळला. चेंडू हवे क्षेत्रक्षक इद्रिस. चेंडू खाली आलाय परंतु झेल सुटलाय. दीपक परदेशीचा झेल सुटला जातोय. एक सोपा असा झेल इद्रिसकडे या दरम्यान सुटला गेलाय. दीपक परदेशीचं नशीब बलबत्तर आहे. पण या नशिबाच्या जोरावरती तो कशा प्रकारे कामगिरी करतोय ते मात्र पाहायचंय. उजव्या हाताने शिवनेरी इंगडून सूर्यप्रकाशचा फरक खेळला गेला. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू हवेत आणि यावेळेस झेल फलंदाज बाद. मोहन माका 0 वरती बाद. एखाद्या 2 षटकार येणं सगळ्यात गरजेचं राहील. जो टर्निंग पॉइंट ठरेल. आणि यावेळेस अगदी ज्या आपण चर्चा करत होतो ती चर्चा चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर असेल. और छेडक एसपीएल 2017 धमाका पर्व 3 अर्थातच शिवनेरी प्रीमियर लीग 26 एप्रिल ते 30 एप्रिल 2017 पर्यंत. 13 चेंडू 24. गणेश रोमणवरती केले गेले आक्रमण दीपक परदेशीच्या बॅटमधून. पुन्हा एकदा म्हणजे म्हातारे. हो हा चेंडू यावेळेस अगदी आपण पाहतोय अतिशय सुंदर टाकला गेलाय. चेंडू सोडून देण्यात गेलाय. षटक मात्र संपलं जाईल 4. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 32 धावा. शेवटचे 12 चेंडू शिल्लक आहेत आणि बनवायचे 24 धावा. मुजम तयार आहे. उजव्या हाताने 12 करेल. आणि या दरम्यान आपण पाहतोय चेंडू मिड विकेटला अक्षय. चेंडू खाली आणि जेल फलंदाज बाद. अहमेद बाद. नवीन फलंदाज तुषार आंबेरे. आता 10 चेंडूमध्ये 20 धावाच्या बनवायच्या. दीपक परदेशी स्ट्राईकला नॉन स्ट्राईकला तुषार. दोन्ही फलंदाज आक्रमक आहेत. आघाडीसाठी उतरलेला मात्र दीपक परदेशी. 1 षटकार 1 चौकार अद्यापर्यंत पाहिलं होते. यावेळेस शेवटच्या क्षणी खूप आक्रमक झालाय. मोसम तयार. पुन्हा एकदा ब्रेकेट. चेंडू हवेत आणि जेल फलंदाज बाद. दीपक परदेशी बाद. आणि हा चेंडू सुरेख ऑब्रेक अतिशय लाजबाब. षटक संपलं गेलं 5वं आणि सूर्यप्रकाश अगदी जो मारा केला गेलाय क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल. त्या दरम्यान आपण पाहतोय चेंडूची फेकी थोडीशी विचार आहे. गणेश रोमन तुषारसाठी पुन्हा एकदा खुलं टप्प्याचा चेंडू लॉंग ऑफ द चेंडू खेळला जाईल. इद्री चेंडूवरती येईल. क्षेत्ररक्षण सुरेख. फिकी सुद्धा सुरेख. एकच धाव. शेवटचे आता चेंडू शिल्लक राहिले 3 आणि 3 चेंडूमध्ये बनवायच्या 16 धावा. पण एक मोठा फटका सामन्याचा टर्निंग पण ठरू शकतो. आणि यावेळेस अगदी चेंडू हवेत असेल. आज तीच कदाचित तोच कदाचित कानमंत्र दिला असेल की 2 चेंडूमध्ये 15 धावा
ह्या सहजासहजी तर होणार नाहीये, पण चेंडू कुठल्या प्रकारचा वाईट बॉल नो बॉल पडता कामा नये. आता शेवटचा एक चेंडू आणि 14 झाला. आणि यावेळेस चेंडू हवेत आणि फलंदाज बाद. तर स्ट्रायकर एंडवर मोहन महाकाळ अर्थात गुंड्या पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतो. उलटा चेंडू पंचांकडे जोरदार अपील, पंचांचा मात्र नकार असणार आहे. नॉट आउट. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्फत बिपिन हाडवळे रायटा मोर्ग विकेट मारा करण्यासाठी जो मात्र सज्ज. ओ या दरम्यान मोहन महाकाळ एक मोठा फटका मारलेला प्रयत्न, चेंडू खाली क्षेत्ररक्षक जेल सोडतोय. एक सिंगल घेतली गेली दुसऱ्या डावेचा प्रयत्न आणि बघता बघता पडून 2 डावाच्या मात्र पूर्ण केल्या गेल्या. तिसऱ्या डावेचा अभेद सय्यद प्रयत्न करतोय, परंतु 2 डावांवर जे मात्र समाधान मानलं गेलं. 2 डावांच्या मदतीने संघाचा संख्या संघाचा मात्र श्रीगणेश झाला गेला. 2 डावांना बलकावर लागला गेला. षटक क्रमांक मैदानाच्या अद्यापही पहिलं चालू. आज कशा प्रकारची कामगिरी मात्र मैदानाच्या आत केली जाते. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर बिपिन हाडवळे रायटा मोर्द विकेट मारा करण्यासाठी सज्ज. ओ या दरम्यान टाकला गेले चेंडू, सुरेख चेंडू, उर्वरित कामकाज एकाच एक फलंदाज जे मैदानाच्या आत पाहायला मिळणार. पुन्हा एकदा ओ या दरम्यान टाकला गेले चेंडू, 22 रन एकदा मिळाली. षटक संपलं गेलं मैदानाच्या आत. पहिलं बिनबाद नावा 4 धावा रानावर हे संघ. पहिलं षटक संपलं गेलं. दाबलकावर धावा 4. बिपिन हाडवळे अप्रतिम कामगिरी मैदानाच्या आजी मात्र करतो. अभ्या दुसऱ्या बाजूला नाझीम कुरेशी, त्याला कशा प्रकारची जे मात्र साथ द्यायला मात्र मैदानाच्या आत पाहायला मिळतो. पुन्हा एकदा नाझीम गोलंदाजी मार्गावर सज्ज मोहन महाकाळसाठी. ओ या दरम्यान जोरदार अपील केलं गेलं. पुन्हा एकदा अनवर सय्यद चेंडू कव्हर करतोय, तोपर्यंत मात्र घेतले गेलेले एक सिंगल. कशा प्रकारची कामगिरी केली जाते. ओ या दरम्यान सुरेख चेंडू, तितका सुरेख फटका, बिपिन हाडवळे चेंडू कव्हर पर्यंत, चेंडू आरपार, चौकार. अभ्या कशा प्रकारची कामगिरी मैदानाच्या आजी मात्र करतो. ओ या दरम्यान पुन्हा एकदा झेल झाला आणि फलंदाज बाद. नाझीम कुरेशी व्हॉट अ कमबॅक. फलंदाज मात्र बाद झाला गेला. नाझीम ओ या दरम्यान अभेद सय्यद रिव्हर्स स्लिप मारण्याचा प्रयत्न. अज्जू व्यापारी पुन्हा एकदा चूक, खराब कामगिरी. यशरक्षण काहीच खराब पाहायला मिळतंय. त्याच्या बदल्यात भेटले गेलेली एक धाव एका धावेच्या मदतीने संघा धाव संख्या जाऊन पोहोचली गेली. षटक दुसऱ्या संपला मैदानाच्या 2 षटक. पुन्हा एकदा बिपिन. ओ या दरम्यान टाकला गेले चेंडू, पुन्हा एकदा अभेद चेंडू समजू शकत नाहीये. निर्धाव चेंडू डॉट बॉल. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर गोलंदाज सज्ज. ओ या दरम्यान टाकला गेले चेंडू, पुन्हा एकदा डाट. अप्रतिम कामगिरी बिपिन हाडवळे मैदानाच्या आजी मात्र पाहायला मिळते. वारंवार डॉट बॉलचे मात्र पाहायला मिळतात. 4 चेंडू टाकले गेले, 3 धावा करसल्या गेल्या, त्यामध्ये अवांतर 2 धावा. पाहूया कशा प्रकारची कामगिरी मैदानाच्या आत करतोय बिपिन हाडवळे. अप्रतिम मारा. विनोद शेटे देखील चेंडू समजू शकत नाही. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर मात्र गोलंदाज सज्ज बिपिन. ओ या दरम्यान बिपिन हाडवळे एक मोठा प्रहार, 1 बाउंड चेंडू सरळ सीमा पार, नोचा चौकार, सोल चौगुले. खराब कामगिरी. गोलंदाजी मार्गावर मात्र गोलंदाज बिपिन सज्ज असणारा विनोद शेटेच्या कामगिरीवर मात्र पूर्णपणे लक्ष. या दरम्यान विनोद शेट्टे ब्रँडेड फटका, 1 बाउंड चेंडू, अप्रतिम क्षेत्ररक्षण. जेवढं कौतुक या खेळाडूचं करावं तेवढं जे मात्र कमी असणार. आपल्या संघासाठी पूर्णपणे आपले सुरेख क्षेत्ररक्षण 2 नावाच्या मात्र वाचवलं गेलं. सलामीला आलेला फलंदाज आक्रमक फटका मारणं गरजेचं. पुन्हा एकदा ओ या दरम्यान टाकला गेलेला चेंडू, अनवर सय्यद करा कामगिरी. 1+1 वाईटच्या रूपाने एक धावजी मात्र मिळणारा. धावलकावरच्या मात्र लागला गेला नाझीम कुरेशी. ओ या दरम्यान टाकला गेले चेंडू, सोहेल चौगुले चेंडू कव्हर करतोय, तोपर्यंत मात्र घेतले गेलेले एक सिंगल एका धावेच्या मदतीने संघाची धाव संख्या 30 धावा. षटक क्रमांक मैदानाच्या 4 चालू. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर मात्र नाझीम कुरेशी. ओ या दरम्यान बॅटची जे मात्र कट घेतले गेले अनवर सय्यद. खराब कामगिरी, चेंडू फरार, चौकार, 4 धावा. एक प्रकारचा प्ले केला गेला अभेद सय्यद कडून. चेंडू मात्र सरळ सीमा पार, चौकार, 4 धावा. ओ या दरम्यान सरळ त्रिभावात विनोद शेटे बाद.
नागेश अमित साठी. हो या दरम्यानचा पुन्हा एकदा सलगचा दुसरा डॉट. लाजवाब कामगिरी मैदानाच्या जर पाहायला गेलं तर सुरेख कामगिरी पाहायला मिळते. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज सज्ज. पुन्हा एकदा नागेश. हो या दरम्यान टाकला गेले चेंडू. सलगचा तिसरा डॉट. सुरेख गोलंदाजी. बघूया कशा प्रकारची कामगिरी मात्र मैदानाच्या केली जाते. हो या दरम्यान सुरेख प्रकार चेंडू धावाची संधी आणि बघता बघता सिंगल जी मात्र पूर्ण झाली गेली. एक धाव एका धावेच्या मदतीने संघात धाव संख्या 37 धावा. या षटकात 2 धावा. शेवटच्या 6 चेंडूच्या मात्र शिल्लक आहेत. बघूया कशा प्रकारची कामगिरी जी मात्र मैदानाच्या केली जाते. 38 धावा दाबलकावर लागल्या गेल्यात. राहुल साळुंकेचा कशा प्रकारे फायदा जो मात्र मैदानाच्या उठवला जातो. 5 चेंडूचे मात्र उर्वरित शिल्लक आहेत. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज सज्ज. हो या दरम्यान सुरेख प्रकारचा चेंडू. सुरेख गोलंदाजी. गोलंदाजी अप्रतिम दर्जाची, परंतु हे क्षेत्ररक्षण सुधारणं गरजेचं. पुन्हा एकदा हो या दरम्यान टाकला गेले चेंडू. सोहेल चौगुले अप्रतिम प्रयत्न जो मात्र राहिला गेलाय. लेग बाईच्या रूपाने पुन्हा एकदा एक धावजी मात्र मिळाली गेली. एका धावेच्या मदतीने संघात धाव संख्या 40 धावा दाबलकावर लागल्या गेल्या. शेवटचे 2 चेंडूचे मात्र शिल्लक आहेत. हो या दरम्यान टाकला गेले चेंडू. सुरेख प्लेसमेंट मात्र पाहायला मिळतंय. एक घेतली गेली. दुसरा हवेचा प्रयत्न. चेंडू पक्का पक्का सेवा चौकार 4 धावात. षटक संपलं गेलं. 6व पहिली इनिंग मैदानाच्या संपली गेली. दाबलकावर 45 विजयासाठी 36 चेंडू 46 बनवायचे. बघूया कशा प्रकारची कामगिरी मैदानाच्या केली जाते. स्ट्रायकर एंडवर लॉन स्ट्रायकर एंडवर आजी व्यापारी पंचांचा प्ले असा इशारा आणि सामन्याला सुरुवात. गोलंदाजी मार्कवर कादीर पठाण. बघूया कशा प्रकारची कामगिरी करतो. हो पहिला चेंडू जो मात्र टाकला गेला. पंचांचा मात्र अवंतरचा इशारा बाईकच्या रूपानं संघाचा मात्र श्री गणेश झाला गेला. गोलंदाजी मार्गावर मात्र गोलंदाज सज्ज. कादर पठाण राईट ओव्हर द विकेट. हो या दरम्यान आली चेंडू खाली मात्र क्षेत्ररक्षक 80 चूक जी मात्र पाहायला मिळते. आजचे खेळाडू अतिशय सुरेख प्रकारची कामगिरी करतात. आजू व्यापारी स्ट्रायकर एंडवर खेळण्यासाठी सज्ज. हो या दरम्यान आजू व्यापारी चेंडू खाली मात्र क्षेत्ररक्षक एक सिंगल घेतली गेली. मोहन महाकाळ चेंडू कव्हर करतोय तोपर्यंत घेतली गेलेली. एक धाव एका धावेच्या मदतीने संघाची धाव संख्या. षटक क्रमांक मैदानाच्या पहिले चालू असताना 3 धावा दाबलकावर लागला गेला. 46चा पाडाला करायचा. तब्बल 46 धावांचा पाडाला मैदानाच्या जो करायचा. गोलंदाजी मार्गावर कादर पठाण. ओ या दरम्यान आले अहमद पटेल अप्रतिम फटका. चेंडू खाली रामांना येतोय. चेंडू कव्हर करतोय. एक घेतली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. सुरेखपैकी 2 धावा पडून मात्र पूर्ण केल्या गेल्या. 2 धावांच्या मदतीने संघात धाव संख्या जाऊन पोहोचली गेली 5 या धाव संख्येवर. गोलंदाजी मार्गावर मात्र गोलंदाज सज्ज. हो या दरम्यान शॉर्ट पिच पद्धतीचे चेंडू पूल केलं गेलं. अतुल परदेशी अप्रतिम कामगिरी सुरेख क्षेत्ररक्षण जे मात्र पाहायला मिळतं. एक धाव जे मात्र घेतले गेले. एका धावेच्या मदतीने संघात धाव संख्या. षटक क्रमांक मैदानाच्या आत पहिलं संपलं गेलं. पहिलं षटक संपलं गेलं. दाबलकावर धावा 7 धावा. विजयासाठी शेवटचे 30 चेंडू जे मात्र शिल्लक आहेत. कशा प्रकारची कामगिरी जी मात्र मैदानाच्या आत केली जाते. शिवनेरी प्रीमियर लीग पर्व क्रमांक 3 30 चेंडू जे मात्र शिल्लक आहेत. 39 बनवायचे. डॅनी गोलंदाजी मार्गावर सज्ज. हो या दरम्यान सुरेख प्रकार चेंडू तितका सुरेख फटका. चेंडू खाली क्षेत्ररक्षक तुषार आंबेरे खराब कामगिरी. चेंडू फॉरवर्ड चौकार 4 धावा. बघूया कशा प्रकारचा सामना जो मात्र मैदानाच्या पूर्णपणे रंगला जातोय. अच्चू व्यापारी. ओ या दरम्यान अच्चू व्यापारी शतकार. संघात धाव संख्या 17 धावा. पुन्हा एकदा हो या दरम्यान टाकला गेले चेंडू. सुरेख प्लेसमेंट जे मात्र पाहायला मिळते. तुषार चेंडू कव्हर करतो तोपर्यंत मात्र एक सिंगल घेतली गेली. एक धाव एका धावेच्या मदतीने संघात धाव संख्या जाऊन पोहोचली गेली. 18 धावा दाबलकावर मात्र लागल्या गेल्या. 18 बनवल्यात 28 बनवायच्या. 18 धावा दाबलकावर मात्र लागल्या गेल्या. पुन्हा एकदा रॅनी गुंजाळ. अली अहमद पटेल बिगेट सर्वात दूरवरचा षटकार. यस पर्व क्रमांक 3 अली अहमद पटेलच्या नावावर.
डॅनी गुंजाळ. डॅनीचा पूर्णपणे मैदानाच्या समाचार घेतला. आली विकेट करण्याचा प्रयत्न, चेंडू खाली डॅनी गुंजाळ, झेल सुटला. एक धाव एका धावेच्या मध्येने संघाचा संख्या 25 धावा, 2 षटक मैदानाच्या. एसपीएल पर्व क्रमांक 3 एसपीएल चे करता धरता अर्थातच अतुल भैया परदेशी गोलंदाजी मार्गावर मात्र सज्ज असणार. सामन्यामध्ये मात्र सर्वात मोठं योगदान जर कोणाचं असेल तर अतुल परदेशी, तेच मात्र गोलंदाजी मार्गावर सज्ज असणार आहे. एसपीएल पर्व क्रमांक 2 मध्ये पहिली मिडल ओव्हर टाकणारे गोलंदाज, निर्धाव षटक. बघूया कशा प्रकारची कामगिरी केली जाते. संघाला आता मात्र गरज आहे निर्धाव षटक टाकण्याची. 24 चेंडू 21 बनवायच्या. या दरम्यान टाकला गेले चेंडू, सुरेख प्रकारचा चेंडू, एक सिंगल घेतली गेली. एक धाव एका धावेच्या मदतीने संघाचा संख्या जाऊन पोहोचली गेली 26 धावा. त्यांनी मात्र कायम डायरीमध्ये काम केलेलं आहे. असे सेलिब्रिटी विजय प्रजापती यांच्या ठिकाणी आगमन झाले, त्यांचंही मनपूर्वक स्वागत आहे. आपला आवाज या परिवाराच्या वतीने आपलं मनपूर्वक स्वागत, हार्दिक हार्दिक स्वागत. पाहूया कशा प्रकारची कामगिरी मात्र मैदानात केली जाते. धावल का बरं धाव. पुन्हा एकदा अतुल परदेशी. या दरम्यान आली बिघेड करण्याचा प्रयत्न केला गेलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय, एक घेतली गेली. रामांना चेंडू कव्हर करतोय, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि बघता पळून 2 धावा. अशा प्रकारची कामगिरी मात्र मैदानात केली जाते. या दरम्यान आली कव्हरच्या वरून अप्रतिम फटका, लोचा चौकार, 4 धावा. सुरेख प्रकारची कामगिरी, डबल कव्हर धावा, 33 धावा. या दरम्यान सुरेख प्रकारचं प्लेसमेंट, एक सिंगल काढून घेतली गेली. तो अली कशा प्रकारची कामगिरी करतो. या दरम्यान अली एक सुरेख प्रकारचा फटका जो मात्र पाहायला मिळतोय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक होतो, एक सिंगल घेतली गेली. एक धावची मात्र असणार एका धावेच्या मध्येने संघाचा संख्या जाऊन पोहोचली गेली 35 धावा विजयासाठी. 11 बनवायच्या शेवटचे 17 चेंडू शिल्लक. अशा प्रकारची कामगिरी मात्र मैदानात केली जाते. पुन्हा एकदा या दरम्यान आली अप्रतिम फटका, चेंडू खाली क्षेत्ररक्षक होतोय, एक सिंगल घेतली गेली. दुसऱ्या धावेचा कोणत्याही प्रकारचा प्रयत्न नसणार. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर गोलंदाज सज्ज. या दरम्यान अप्रतिम फटका, चरण षटकार. अलीचा षटकार, त्याच पाठोपाठ अजिबे परिचय देखील षटकार. अली अहमद पटेलचा थोडासा लांब. अप्रतिम कामगिरी. संघाची संख्या 43 रन, विजयासाठी 3 बनवायचे. अशा प्रकारची कामगिरी मात्र मैदानात केली जाते. फजाल. या दरम्यान सुरेख प्रकार चेंडू, तितका सुरेख फटकाचा मात्र मारला गेला. एक सिंगल घेतली गेली. दुसऱ्या डावीचा प्रयत्न होतोय की काय, नकार दिला गेलाय आणि बघता प्रयत्न केला गेलाय. 2 धावा पळून पूर्ण केल्या गेल्यात आणि शिवसागर लिजंड बिनबाद नावात विजय झालाय संघ. अप्रतिम कामगिरी मैदानाच्या मात्र केली गेली. अज्जू व्यापारी प्रेक्षकांची मन जिंकणारा षटकार असेल आणि शेवटचा सामना जर अतिशय तुरची झाला तर खूप सारा वेळ लागेल. परंतु दिलेवर संघाने जिंकला आणि याच्यानंतरचा सामना तरी साई रायकर संघाने जिंकला. परत 3 संघांमध्ये नेटवण्याचा विचार करावा लागला आणि देखील केलाय. चेंडू पूर्णपणे हवेत असेल, पाहूया. खूप चांगला प्रयत्न होता. नागपूरसारखा चेंडू पूर्णपणे खेळला गेला. नवीन फलंदाज रामांना एक स्पोर्ट्स क्लब पारगाव संघामध्ये रामा हिलम. हा चेंडू आपण पाहतोय, अतिशय सुंदर खेळलाय, आनंद सुद्धा जाईल. त्याचबरोबर जे पंच म्हणून जे कामकाज करत आहेत ते राजू त्यापुढल्या सर्व दरम्यान चेंडू खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक दूरवरती पाहता चेंडू सीमाच्या जवळ पोहोचला. 4 रन चौकार. सूर्यप्रकाशचा फटका. या दरम्यान आपण पाहतोय चेंडू कव्हरला खेळला गेलाय. सुंदर अगदी फटका खेळला जातोय. चेंडू परत सीमाच्या जवळ 4 रन चौकार. हा चेंडू मात्र बॅकपुढे सरकत खेळलाय. रियाज राजपूतवरती खूप मोठा आक्रमण आणि हा 3रा चौकार आहे रियाजला.
शनिवारी या ठिकाणी खास मुंबईवरून या ठिकाणी या क्रिकेटच्या स्पर्धेच्या निमित्ताने राजेंद्रजी कदम आणि गोपीनाथ शेठ हडवळे खास या क्रिकेटच्या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित राहणार आहेत. ओ क्षेत्ररक्षण खराब आणि हा चौथा चौकार यावेळेस फुटला. राबाने सुद्धा एक चौकार खेळला याच्या अगोदर आणि बिग हिट केलाय. चेंडू पूर्णपणे आले 2 क्षेत्राचे चेंडूपर्यंत पोहोचतात आणि जेल तामन्नाबाद हा चेंडू आपण पाहतोय स्टुअर्ट करून खेळण्याचा प्रयत्न होता. गोलंदाजी मार्गावरती आपण पाहतोय पुन्हा एकदा निमेश पानसरे उजव्या हाताने मारा करेल आणि सुरेख फटका. चेंडू पूर्णपणे आले व्हेरी हाय आणि झेल सुरेख झेल दुसरा झेल घेतला. या राहुल कवटेने घेतलेला हा दुसरा झेल लागत असतो. फारसा वेळ लागत नाही तो एक क्षण काफी आहे. हो चेंडू हवेत असेल चेंडू पोचला गेला अगदी दरम्यानच्या दिशेने चेंडू कव्हर केला जातोय. एक धाब्यात धाबलेत मारतोय. संघाची धावसंख्या 29 धावा आहे. 4 षटकं संपली गेली 29 धावा धाबले करते. हो पंचाकडे आपल्या आणि फरांदाज लेफ्टी 4 हा चेंडू सुरेख. यष्टीरक्षक मात्र थोडीशी खराब कामगिरी परंतु पहा दरम्यानचा क्षेत्ररक्षक मारायच्या वेगाने चेंडूवरती आलाय. एकच धावा असेल ती मात्र 22च्या रूपाने. हा चेंडू अगदी फाउंडरमध्ये आणण्याचा प्रयत्न केला गेला होता परंतु आणू शकला नाहीये. एक धाव पुन्हा घेतले गेले. धापले एकीने वाढला जाईल आणि एका धावसंख्येने धापला पुढे जाईल. तो आता 5 बिगिट खेळाय आणि राहुल कवटे झेल घेतोय. तिसरा झेल या राहुल कवटेचा. चांगला प्रयत्न होता कादर पठाणचा. अजून अगदी 5 षटक चालू आहे. पुन्हा एकदा आपण पाहतोय चेंडू खेळला गेला. डीप लॉक ऑफ दिशेने चेंडू असेल त्या दरम्यान आधी एक धाव घेतली गेली. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न केला जात नाहीये. 5वं षटक आपण पाहतोय यावेळेस अगदी पूर्णपणे संपलेलं आहे. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धापलकवरची धावसंख्या जी आहे ती 34 धावा. एकूण फलंदाज बाद आहे 6 बाद 34 धावा आपल्याला या बाहेर मिळत आहेत. त्यांच्या वतीने प्राइज आहे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकासाठी आणि 4थ्या क्रमांकासाठी कवडे साहेबांच्या वतीने मात्र ते प्राइज या स्पर्धेसाठी दिले गेलेला आहे. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती आहे. या चेंडूची वाट पाहतोय त्या दरम्यान 2 धावा घेतल्या गेल्या. आपल्या 2 वाढला जाईल. हा चेंडू बॅटची कड घेतोय. चेंडू पोचला यष्टीरक्षकाच्या पाठीमागे. अनिलच्या हातामध्ये चेंडू पोहोचेल. एक धाव आणि एका धावसंख्येत आपल्या पुढे पोहोचेल. रिवर्स खूप चांगला प्रयत्न आणि झेल घेण्याचा सुद्धा प्रयत्न केला गेला होता मात्र झेल होऊ शकला नाहीये. त्या दरम्यान 2 धावा आहे. तिसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न केला जाणार आहे. नाबाद अजय कुराडीची फलंदाजी बॅटमध्ये आघाडीसाठी उतरला आणि शेवटपर्यंत नाबाद राहिलाय. बनवले 40 बनवायचे आहेत 41. समजा सर्वात पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती आक्रमण चेंडू 80 मारायचे बाहेर 4 रन. चेंडूवरती उडी मारून नंतर निवडचा प्रयत्न केला गेला होता आणि या दरम्यान आपण पाहतोय गोलंदाजी चोरी करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक चेंडूवरती असेल आणि चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर पोहोचेल. 4 रन चौका. इतके 40 धावसंख्येचं टार्गेट आहे. 40 बनवले गेलेले आणि या दरम्यान खुलू टप्प्याचा चेंडू हा पहिल्या दोन्ही सामन्यात पहिल्या चेंडूवरती प्रमोद परदेशी बाद झाले होते. यावेळेस मात्र पहिल्या चेंडूवरती वाचलेत आणि आता तिथून पुढे बेगेच फाईन लागला चेंडू सीमारेषेच्या बाहेर 6 रन. वेगळ्या खेळा चेंडू निर्मिकेला सीमारेषेच्या बाहेर 6 रन.
चेंडू सीमारेषेवर षटकार छेडन. आणि या दरम्यान लागोपाठचा तिसरा पण या दरम्यान अगदी जोरदार फटका खेळला गेला. राम आयलंड कव्हर करते पाहूया. क्षेत्ररक्षण नाही सुरू केले गेले. त्या दरम्यान एक धाव आहे. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न होतो की पाहूया, परंतु जिल्ह्याला नकार. कबड्डी धावसंख्या पोहोचली गेली ती आता 35 धावा, 6 धावा. पटेल आणि अज्जू बेपरीचं काय रेकॉर्ड आहे तेही कदाचित मोडलं जाईल. आणि या दरम्यान कव्हरला चेंडू खेळला गेलाय. क्षेत्ररक्षण दूरवरती आणि चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर पोहोचेल. 4 रनचा काळ. सगळ्यांना भेटून जाऊ. आणि या दरम्यान प्रमोद परदेशी च्या बॅट बघा षटकार छेडन. जाता आता पाहूयात कोणत्या 4 संघांनी सुपर 6 मध्ये आपल्या जागा निश्चित केल्या, कोण आहेत हे संघ आणि या संघांचे मालक. सुपर 6 मध्ये प्रवेश केलेले संघ आहेत श्री गणेश संघ, मराठा वॉरियर, शिवसागर लिजंड व राजपूत 11. या संघाचे संघ मालक कोण आहेत ते सुद्धा पाहूयात. पहिला संघ आहे श्री गणेश संघ. या संघाचे संघ मालक आहेत सलीम मुलानी व राज बोकरिया. दुसरा संघ आहे मराठा वॉरियर. मराठा वॉरियरचे संघ मालक आहेत जमाल सय्यद. तिसरा संघ आहे शिवसागर लिजंड. या संघाचे संघ मालक आहेत सादिक भाई शेख, अनवर सय्यद, जाकीर इनामदार व प्रशांत पातुरकर. तर शेवटचा आणि चौथा संघ आहे राजपूत 11. या संघाचे संघ मालक आहेत जुन्नर नगर परिषदेचे शिवसेनेचे गटनेते दीपेश सिंह परदेशी. उद्याच्या म्हणजे शुक्रवारी 28 एप्रिलला कॉल बॅक राऊंडमध्ये 4 संघ खेळतील आणि यामधून 2 संघ सुपर 6 मध्ये पोहोचतील. पाहूयात कोणते आहेत हे संघ आणि या संघाचे संघ मालक. संघ आहेत साई कृषी वॉरियर संघ, क्लासिक शिवसागर रायडर आणि राणा वॉरियर्स व साई रायजर्स. साई कृषी वॉरियर या संघाचे संघ मालक आहेत केतन चिखले. क्लासिक शिवसागर रायडर संघाचे संघ मालक आहेत रफिकभाई शेख, जमीरभाई कागदी आणि अकीब इनामदार. तर राणा वॉरियर संघाचे संघ मालक आहेत SPL 2017 चे मुख्य संयोजक, आपला आवाजचे मुख्य संपादक अतुलजी परदेशी व गणेश महावरे. पुढचा संघ आहे श्री साई रायजर्स संघ आणि या संघाचे संघ मालक आहेत केतन चिखले. आजच्या बातमीपत्रात इथेच थांबूयात. उद्या पुन्हा भेटणार आहोत नवीन घडामोडीसह. तेव्हा तुम्ही पाहत राहा फक्त आपला आवाज. हाक तुमची, साथ आमची. धन्यवाद.